नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 11 वाजतायत. या बुलेटिनची सुरुवात करूयात. एका मोठ्या बातमीनं मुंबईमध्ये आग लागल्याची माहिती मिळते. चिंचपोकळी रंगारी बदक शेजारी निर्मल पार्क या ठिकाणी आग लागल्याची माहिती मिळते. ही भीषण आग आहे मुंबईतल्या चिंचपोकळी भागामध्ये लागलेली. ही नेमकी आग कशाला लागली आहे? रंगारी बदकच्या शेजारच्या इमारतीला आग लागल्याची माहिती मिळाली आहे आणि आता त्वरित आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुद्धा सुरू केले जात आहेत. मुंबईमध्ये चिंचपोकळीच्या रंगारी बदक शेजारी असलेल्या एका इमारतीला निर्मल पार्क इथे आग लागली आणि इमारतीतल्या एका मजल्यावरती लागलेली ही आग किती भीषण आहे याची ही दृश्य आणि पूर्णपणे हे धुराचे आणि आगीचे लोट आपल्याला दिसतायत आणि या आगीवरतीच आता नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. मात्र संपूर्ण इमारतीत काही मजल्यावरती लागलेली ही आग न्यूज 18 लोकमतवरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय. ही इमारत नेमकी कसली आहे? चिंचपोकळी परिसरातल्या या रंगारी बदकच्या शेजारी असलेल्या निर्मल पार्क इथल्या एका इमारतीला लागलेली ही आग आपण दृश्यामध्ये स्पष्टपणे बघतोय. मुंबईतल्या चिंचपोकळी परिसरात अग्नितांडव. एका इमारतीला बरेच मजले दिसत आहेत. किती मजल्याची इमारत आहे आपण अंदाज फक्त लावू शकतो. मात्र माहिती घेऊयातच. काही फ्लोर्सवरती ही भीषण आग लागली आणि त्यामुळे सगळीकडे धुराचं साम्राज्य आहे. सगळीकडे आगीच्या ज्वाळा या ठिकाणी दिसत आहेत आणि ही सध्या दृश्य आपण बघतोय. थोड्या वेळापूर्वी मुंबईतल्या चिंचपोकळी परिसरामध्ये एका इमारतीला लागलेली ही आग आहे. रंगारी बदक शेजारी निर्मल पार्क इथे एका इमारतीला ही आग लागली आहे. मात्र ही नेमकी इमारत कसली आहे? रहिवासी इमारत तर दिसत नाही, कारण कदाचित ही कॉर्पोरेट इमारत आहे आणि त्याच इमारतीमध्ये काही फ्लोर्सना ही लागलेली आग. संपूर्णपणे बंद काचांची ही इमारत आहे आणि त्यामुळे ही आग विझवणं सुद्धा कठीण आहे असं वाटतंय. मात्र तिथे आगीचे जे धूर आहे, लोड ज्वाळा आहेत किंवा धुराचे लोट आहेत ते जागा मिळेल तिकडनं बाहेर पडताना दिसतात. अतिशय उंच ही इमारत मुंबईतल्या चिंचपोकळीतली आणि या इमारतीला काही फ्लोअरवरती लागलेली, काही मजल्यावरती लागलेली ही आग आहे. अधिक माहिती घेऊयात. सुस्मिता भदाणे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सुस्मिता, इमारतीचं नाव काय? कसली आहे इमारत? आग कधी आणि कशामुळे लागली? बीएस रोडवरती भायखळा चिंचपोकळी परिसरामध्ये ही हायराईज टॉवर हा पाहायला मिळतो. सनसेट टॉवरच्या वरच्या मजल्यांवरती ही आग लागलेली आपल्याला पाहायला मिळते. प्राथमिक माहिती जी समोर आलेली आहे त्यानुसार 10 ते 12 फायरच्या ज्या गाड्या आहेत त्या या ठिकाणी पाठवण्यात आलेल्या आहेत. अग्निशमन दलाकडनं तात्काळ कारवाई करण्यात येते आहे. आग विझवण्यासाठीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. जे लोक आतमध्ये आहेत त्या रेस्क्यू करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत आणि हायराईज टॉवर असल्यामुळे सुद्धा अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे रोबोटचा सुद्धा वापर केला जाऊ शकतो. परंतु आता जी प्राथमिक माहिती समोर येते त्यानुसार या संपूर्ण घटनेमध्ये आता पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलानं तातडीचे प्रयत्न करत ही आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. बिलकुल सुस्मिता. आणि काय आहे रचना आसपास? म्हणजे कोण तिथे लोक अडकलेत, कोण काम करत होते, कोण राहत होते, नेमकं काय हा प्रकार? खरं तर ही रेसिडेन्शियल आजूबाजूला अनेक रेसिडेन्शियल इमारती आहेत त्यामुळे सुद्धा या आगीला नियंत्रणात आणणं गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे हायराईज टॉवर असल्यामुळे सुद्धा प्रथम दर्शनी त्यावरती लक्ष दिलं जाणार आहे. फायर सेफ्टी मशिनरी इमारतीमध्ये होती का नाही हेही पहिल्यांदा पाहिलं जाईल. त्यामुळे सध्याची प्राथमिक माहिती समोर आली त्यानुसार अजूनही नेमकं आगीचं कारण काय हे स्पष्ट झालेलं नसलं तरी सुद्धा आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न हे केले जातात. सुस्मिता, एकूण किती मजल्याची इमारत आहे आणि कोणकोणत्या फ्लोअरला आग लागली आहे? कारण चारी बाजूनी धूर येताना दिसतोय, आगीच्या ज्वाळा दिसत आहेत. नक्कीच आपण बघतोय की आगीचे लोट हे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. साधारणपणे 40 ते 45 मजले या दरम्यान ही आग लागलेली पाहायला मिळते. पण नेमकी आग कुठल्या फ्लोअर पासून सुरू झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आगीचे लोट असल्यामुळे नेमकं चित्र स्पष्ट होत नाहीये. परंतु फायर विभागाकडनं अतिरिक्त गाड्या सुद्धा या ठिकाणी पाठवण्यात आहेत. साधारणपणे 10 ते 12 गाड्या पाठवण्यात आहेत. लेवल नेमकी कोणती असेल हे अजून डिक्लेअर करण्यात आलेलं नाही. परंतु जे आजूबाजूचे नागरिक आहेत त्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय. त्यांना सुद्धा बाजूला जाण्यासाठी सूचना देण्यात येत आहेत. पोलीस प्रशासनाकडून आजूबाजूचे रस्ते सुद्धा बंद करण्यात आले.
पूर्ण काचांची बंद इमारत दिसते, त्यामुळे आगीच्या ज्वाळा किंवा धूर बाहेर पडण्यास सुद्धा जास्त चान्स दिसत नाहीये. त्यामुळे पूर्ण ही कॉम्पॅक्ट इमारत आहे. अगदीच बंद असल्यामुळे आतमध्ये आग लागली तरी नेमकं कसं बाहेर पडावं, काय लिफ्ट समजा बंद झाल्या तर मग इतक्या 40 आणि 45 मजल्याच्या इमारतीमधनं बाहेर पडणं सुद्धा या माणसांना कठीण झालं असेल. आजूबाजूचा परिसर सुद्धा काही रिकामा केलाय का? सुस्मिता, काय अपडेट्स? मुंबईतल्या भायखळा इथल्या भागामध्ये चिंचपोकळी या भागात एका इमारतीला लागलेली ही भीषण आग आणि अतिशय उंच असा हा टॉवर आहे आणि 40 ते 45 मजले आणि तिथं लागलेली ही आग आटोक्यात आणणं सुद्धा अतिशय जिकिरीचं काम आहे. त्यासाठी 10 ते 12 अग्निशमन दलाच्या गाड्या तिथं दाखल झालेल्या आहेत. निर्मल पार्क इथे रंगारी बदक शेजारच्या एका उंच इमारतीला एका मधल्या फ्लोअरवरती लागलेली ही आग आपण बघतोय. आणखी अशीच एक बातमी आहे. कोल्हापुरातल्या राजाराम कारखान्याच्या एका भागाला भीषण आग लागली आहे. शहरातल्या अग्निशमन दलाच्या सगळ्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. कोल्हापूरमधल्या राजाराम कारखान्याच्या बगॅसला ही आग लागली आहे. शहरातल्या अग्निशमन दलाच्या सर्व गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. राजाराम कारखान्यामध्ये कोल्हापुरात कारखान्याच्या बगॅसला आग लागल्याची मोठी बातमी. आणि त्यामुळे शहरातल्या जे काही अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत त्या सगळ्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. तिथे देखील आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडनं. ज्ञानेश्वर. श्वेता, कोल्हापुरातल्या राजाराम शुगर फॅक्टरीला आता आग लागल्याची माहिती समोर येते. बगॅसला सुरुवातीला ही आग लागल्याची माहिती येते आणि ही आग आता धुमसत आहे आणि इतर ठिकाणी पसरत असल्याची माहिती पुढे येते. या अनुषंगाने शहरातल्या सगळ्याच अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न आहे ते सुरू आहे. आपल्याला माहिती आहे की सध्या ऊस हंगाम सुरू आहे. हा हंगाम अंतिम टप्प्यात आला असतानाच कारखाना परिसरामध्ये बगॅसला आणि कारखान्याला आग लागल्याची माहिती आता समोर येते. त्यामुळे एकूणच या सगळ्यामध्ये कारखान्याचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अग्निशमक दल सुद्धा आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत. या आगीमध्ये आणखी कोण अडकले गेले का याची माहिती सुद्धा आहे ते घेताना या ठिकाणी अधिकारी आपल्याला दिसून येतात. मात्र एकूणच पाहायला गेलं तर आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर आहे ते सगळीच प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाल्याचं पाहायला मिळते. महाडिक कुटुंबाची या कारखान्यावरती सत्ता आहे. आपल्याला नेहमीच माहिती आहे की सतेज पाटील आणि महाडिक या दोन कुटुंबांचा या कारखान्याच्यामुळे राजकीय वाद होतो. आणखी अनेक वेळा दोघं या निवडणुकीला आमने-सामने आल्याचं पाहायला मिळतं. त्या दृष्टीनं हा कारखाना अत्यंत महत्त्वाचा असा कारखाना आहे आणि या कारखाना परिसरामध्ये आग लागल्यामुळे प्रशासन अलर्ट झालेले आहे. सगळे प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ दर्जाचे अधिकारी आणि अग्निशमक दलाच्या गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न आहे तो सुरू आहे. मात्र आग ही अधिकच धुमसताना पाहायला मिळते. ज्ञानेश्वर, धन्यवाद या माहितीसाठी.